बुलढाणा जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून खामगावमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे। भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तसेच बजरंग दलाचे माजी सक्रिय कार्यकर्ते ॲडव्होकेट अमोल अंधारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। अमोल अंधारे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत। बजरंग दलातील त्यांच्या कार्यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क आहे। मागील वर्षी त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता। यावेळी त्यांच्यावर जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती। भाजपाचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भात अमोल अंधारे यांना काही शब्द दिले होते, मात्र तो शब्द पाळला न जात असल्यामुळे अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली। पक्षाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नाराज होऊन त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। काय नाराजी काय भाजपवर? सत्तेला भाजप पक्षाची काहीच नाराजी नाही आहे। हे सर्व या मतदारसंघातील हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ता आहे आणि किती वर्षापासून माझ्यासोबत काम करणारे कार्यकर्ता आहे आणि ज्या पक्षात मी 30 वर्ष काम केलं त्या पक्षाची नाराजी राहू शकत नाही आणि पुढे मी शिवसेनेमध्ये काम करताना कधी पक्षाबद्दल नाराजी व्यक्त करणार नाही आहे, कारण की मला जी ओळख दिली, जे काम करण्याची संधी दिली, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीमध्ये मी तयार झालेलो आहे। विश्व हिंदू परिषदचा मी फार वर्ष काम केलेलं आहे आणि आताही आणि पुढेही मी एक स्वयंसेवक आणि विश्व हिंदू परिषदचा हितचिंतक म्हणून नेहमी काम करीन। त्यामुळे हा प्रश्नच नाही आहे। भाजपात कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून भाजप सोडली का? भाजपाने जो शब्द दिला होता तो शब्द पाळला गेला नाही आणि म्हणून मी काय त्याचं भावंडर न करताना मी लढणारा कार्यकर्ता रडणारा नाही आहे। काही जे मध्यस्थी होते त्यांच्यासमोर चर्चा केली, त्यांनी सांगितलं होऊ शकत नाही आहे। विधानसभेमध्ये जे काही बोलणं झालं होतं, जर ठरलं होतं तसं पूर्ण झालं नाही, त्यामुळं नाराजी व्यक्त केली नाही, पक्षाचं नुकसान केलं नाही। 2 उमेदवार मी भाजपचे निवडून आणले। माझ्या प्रभागातलं पवनभाऊ गरड यांची पत्नी हिला मी अविरोध निवडून आणलं आणि निवडणूक झाल्यानंतर नगराध्यक्ष विराजमान झाल्यानंतर पक्षश्रेष्ठींची बोलवून मी माझा अधिकृत राजीनामा दिला। राजीनामा दिल्यानंतर 15 दिवस किंवा महिनाभरमध्ये सुद्धा मला कोणी भेटायला आलं नाही, बोलायला आलं नाही, कोणती मनधरणी केली नाही आणि त्यामुळं असं वाटलं की आता आपली पक्षाला आवश्यकता नाही आहे, म्हणून त्याबद्दल मी तो पक्ष सोडला, नाराजी व्यक्त करून नाही आहे। कारण की मी शिवसेनेमध्ये दाखल झाल्यानंतर आता पुढची प्लॅनिंग काय? शिवसेना मी पहिले सांगितलं की इथं पक्ष वाढला पाहिजे। माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, आपल्या जिल्ह्याचे केंद्रीय मंत्री मुख्य नेते आपले प्रतापरावजी जाधव, धर्मवीर संजीवभाऊ गायकवाड, जिल्हाध्यक्ष आमचे डिवरे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये गाव तिथं शाखा, बूथ तिथं कार्यकर्ता, हे आपल्याला मजबूत करायचं आहे आणि मजबूत करून कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा आहे। कारण की आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आहे, 2ऱ्या टप्प्यामध्ये आपलं निवडणूक आहे आणि भरपूर वेळ भेटलेला आहे। त्यामुळं आमची 23 तारखेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांचा जन्मदिवस आहे आणि 9 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचा वाढदिवस आहे। तर या 15 आम्ही 161 शाखा म्हणजे हिंदू हृदय सम्राट यांचं 100 व शताब्दी वर्ष आणि उपमुख्यमंत्री यांचा 61वा वाढदिवस म्हणून ते 61, हे 100 आणि ते 61 असे म्हणून आम्ही 161 शाखा या खामगाव मतदारसंघामध्ये, ग्रामीणमध्ये 144 आणि शहरामध्ये 17 असे म्हणून आम्ही या पूर्ण गावामध्ये जुनं नवीन करून शेतकरी, शेतमजूर, शोषित, पीडित, वंचित, सामान्य कार्यकर्ता, जो कार्यकर्ता इतक्या वर्षापासून काम करणारा आहे तो कोणत्याही क्षेत्रात करो, कोणत्याही पक्षात करो, जो हिंदुत्ववादी आहे त्या सर्वांना सोबत घेऊन हे संघटन मजबूत करायचं आहे आणि आमची 23 तारखेपासून शिवसेना संपर्क, शिवसेना संवाद यात्रा आपली निघणार आहे। येऊन किती कार्यकर्त्यांबरोबर गेला? आज असे काय आम्ही मोजलेले नाही, पण आज हजारो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये माननीय आमच्या, आता तुम्हाला माहिती आहे की अमोलजी अंधारे यांच्या सहकार्यानं, यांच्या मार्गदर्शनाखाली आज हजारो शिवसैनिकांचे प्रवेश झालेले आहेत आणि यानंतरही आणखीन हजारो प्रवेश शिवसेनेमध्ये होते।